सज्ज होईल. युवांचं पहिले षटक घातल्यानं आलेल्या क्षेत्ररक्षक विवेचना आपण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टमध्ये तैनात केलेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर फलंदाज जर पडला तर नॉन स्ट्राईकला कैलास. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला होकचा फाटका आपण पाहतोय. या फाय लेग रिझन मधून चेंडू निघून जातोय. या सीमा पार पहिल्या चेंडूवर हा पहिला चौकार. मागील जी स्पर्धा संपूर्ण झाली होती त्यामध्ये नक्कीच सध्या गोलंदाजी ट्रॅकवर जो गोलंदाज पाहतोय, खारबालो जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये रजनीश फॉर द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. आणि सध्या गोलंदाजी करताना जो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रजनीश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच स्पर्धेमध्ये कैलास हा मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय सलामीरांच्या भूमिकेमध्ये. यायला मात्र इनफिल्डच्या वरून अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून मात्र लॉंग ऑफ रिझर्वमध्ये प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतील. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. गावदेव भादवड विपक्ष जॉली क्लब कामतगर या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ पहिले षटक रजनीश हाताळतोय जॉली कामतगर या संघाकडून. वेलकम गणेशजी ठाकरे, आपले हार्दिक स्वागत आहे. ठाकूरपाडा संघाला नक्कीच आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आणि ठाकूरपाडा संघाचे इथे आगमन झालेले. माजी सरपंच मानकुले आणि फोटेप्लेचे अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर रुपचंदजी माली साहेबांचे इथे आगमन झालेले आहे. आणि त्यांचे केंद्रीय मंत्री चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम रुपचंदजी माली साहेब, आपलंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र स्विंग अँड मिस चांगल्या चेंडूच्या हाताने अगदी वाईड ऑर्कर चेंडू हाताळला होता. पूर्णपणे बीट चेक केलं होतं ते फलंदाजाला. यावेळी मात्र समोर केलेल्या चेंडूला चांगले क्षेत्ररक्षण विलास बालो यांच्याकडून पाहायला मिळत आहे. आणि तोपर्यंत आपण पाहतोय या 2 धाव फलंदाज पूर्ण करत आहेत. वल इथून प्रमोद वैरे यांच्याकडून कामतगडचे इष्टरक्षक विनोद पाटील यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळी करारा ऑन्ड्रेचा फटका मात्र तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. धावसंख्या सिंगल आहे पुरेस लागते. धावपलीकर धावा आपल्याला पाहायला मिळतात 8 धावा. तर पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. मित्रांनो, सर्वांसाठी नक्कीच जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. आणि सर्वांनी जेवण करून घ्यायचे. जे जेवण करण्याचे बाकी असतील त्यांनी नक्कीच जेवणाची व्यवस्था त्या आपल्या सर्वांसाठी केली गेलेली आहे. आपण जेवण करून घ्यायचं आहे. पुढील सामना आपण पाहणार होतो अष्टनायक ठाकूरपाडा विपक्ष गुरुदत्त मानकुले या 2 संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. आमचे नक्कीच जे आयोजन कमिटीचे मेंबर आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अष्टनायक ठाकूरपाडा संघाचा संघनायक आणि गुरुदत्त मानकुले संघाचा संघनायक. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 8 आपण पाहतोय. गावदेव भादवड संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इंदाच्या अंगामध्ये नंबर 1 वर हा संघ रँक करत आहे. रँकिंग नंबर 1चा संघ आपण पाहतोय. तब्बल 6 विजेतेपद, 1 विजेतेपद आणि 1 सेमीफायनल्स
अशी रँकिंगमध्ये नक्कीच त्यांची कामगिरी राहिलेली आहे आणि गावठी भादवड संघ यंदा जगामध्ये नंबर 1वर रँक करत आहेत. तोच संघ सध्या आपण फलंदाजी करताना पाहतोय. फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. सचिन तर सामनावीर फलंदाज कैलास. मुंडे रेंकडून गोलंदाजी टाकताना आपल्याला पाहायला मिळेल हाताळताना सचिन हा गोलंदाज. सामनावीर फलंदाज कैलास नाईक. विखळून शतक्षण आपण पाहतोय कारण दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय मिस टाइम फटका होता इथे. चेंडू निघून जातोय सीमा पार हा चौकार. P2चं दुसरं षटक मार्गच आहे. सॉरी, इथे मात्र 3 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सलकमध्ये पाहायला मिळतात. चौकाराने संघाची धावसंख्या वाढवून झालेली ती धावफलकावर 12 धाव दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. लॉवर फुलटा चेंडू होता. अतिशय उत्कृष्ट फटका पाहायला मिळाला होता. फलंदाजाच्या बॅटमधून मॅन इन फॉर्म आपण पाहतोय. भन्नाट फॉर्ममध्ये जर विचार केला तर नुकतीच जी खारबाव इथे स्पर्धा संपन्न झाली होती त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज ठरला होता कैलास नाईक. चौकोऱ्याने संघाची धावसंख्या 12वर पोहोचते. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा मुंडर रेंकडून वलताना सामना केला फलंदाज कैलास नाईक. गतीमध्ये परिवर्तन हलवर चेंडू हाताळला होता. इथे मात्र फटका फसला होता आणि ते चेंडूने क्षेत्ररक्षकालाही फसवलेलं आहे. अंतिम क्षणी जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत धावांची लयलूट करताना दोन्ही फलंदाज भादवड संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. 3 धाव फलंदाज पूर्ण करतात. त्या 3 धावेने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 15 धावा. आपण पाहतात केंद्रीय मंत्री चषक 2023चं हे दिमागदार आयोजन. आपल्यामध्ये उपस्थित झालेले मुख्य व्यासपीठावर मित्रांनो आपण पाहतोय रतन तुकाराम पाटील साहेब ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे विद्यमान खजिनदार आणि त्यांच्या समवेत कलेरगावचे माजी सरपंच लडक्या काठोर पाटील साहेब या दोघांनी आपला बहुमूल्य वेल नक्कीच या स्पर्धेसाठी दिलेला आहे. अगदी वेळात वेल काढून या आमच्या स्पर्धेची शोभा अडवलेली आहे. आमचा आनंद द्विगुणित केलेला आहे. त्याबद्दल रतन पाटील साहेब आणि लडक्या पाटील साहेब या दोघांचाही पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. यावेळी मात्र दिशा परकटल्या स्वेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंच लाईनचा विचार करतात. दोन्ही हात समांतर करतात. आव्हानाची धाव मात्र धावपळीमध्ये जोडली जाईल. धावसंख्या सिंगल लेवरते. यावेळी मात्र सरळ ब्लेडने हा फटका केलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक तिथे स्टेट लॉंग ऑफ रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. फटका चांगला होता मात्र प्लेसमेंट चांगलं पाहायला मिळालं नव्हतं. धावसंख्या 2ने वाढते. धावफलकावर 18 धावा.
धावसंख्या 2-2 22 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसरं षटक सचिन अदलतोय मुंडे रेनकडून. जमीची बाजू आपण पाहतोय भादवड. धावसंख्या 23 धावा. 23 धावा धावप्लेकर पाहायला मिळते. गावदेवी भादवड संघ आपण बघतोय प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळी समोर केलेला आहे स्वतःच्या फॉल्डरमध्ये चांगला प्रयत्न तिथे स्वतः गोलंदाजाने केला होता. स्ट्रेट ड्रायचा फटका होता सरळ बॅटने, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात एकेरी धावणे. या दुसऱ्या षटकाची समाप्ती झाल्यावर 2 षटकांची समाप्तीनंतर गावदेवी भादवड संघाची धावसंख्या बिनबाद जिंदाबाद 24 धावा. बरोबर 12च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत गावदेवी भादवड संघाने. मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे, बोलूया आपण स्वागत सत्काराकडे. आपल्यामध्ये मानकुली गावचे माजी सरपंच सन्मान्य आदरणीय रूपचंद माली साहेब उपस्थित झालेले आहेत. नक्कीच क्रिकेटशी ज्यांचं अतूट नाते आहे नक्कीच. आणि जेव्हा जेव्हा मानकुली मैदानावर कुठलीही स्पर्धा असते तेव्हा त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. असे क्रिकेटचे जाणकार मानकुलीचे माजी सरपंच रूपचंद माली साहेब यांचा हेतूची सन्मान मंगेश माली साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय, हे आपण पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये भिवंडी 40+ उपाध्यक्ष गणेशजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूचित सन्मान इथे केला जाईल, हे आपण पाहू शकता. गणेशजी ठाकरे अश्विनी ठाकूरबारा संघाच्या अतिशय उत्कृष्ट खेळाडू आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय मंगेशजी माले यांच्या शुभ हस्ते. आपल्यामध्ये जयवंत ठाकरे साहेब उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा मनोहर खारपाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच अश्विनी ठाकूरपाडा जो नक्कीच मागील चषक संपन्न झाला त्या चषकाचे रनरअप राहिले होते, उपविजेता संघ ठरले होते आणि अश्विनी ठाकूरपाडा संघाला आपण पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. संजय ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. मनोहर खारपाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे, हे आपण पाहू शकता. त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. या सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते 26. सुरू असलेला सामना गावदेवी भादवड यंदा जगामध्ये नंबर 1 वर रँक करत असलेला संघ विपक्षी जॉली कामतगर या 2 संघामध्ये आपण पाहतोय. आणि यानंतरचा सामना मित्रांनो आपण पाहणार होतो अष्टनायक ठाकूरपाडा विरुद्ध गुरुदत्त मानकुले या 2 संघामध्ये. यावेळी मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार आणि धाव मिळतात 4. हा चौकार. या चौकारीने धावसंख्या येते आकार धावसंख्या 4ने वाढून होते ती धावफलकावर 30 धावा. नंबर 1 संघ नक्कीच यंदा जंगामध्ये काय आहे याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी भादवड संघ सर्वाधिक चषकांसह यंदा जंगामध्ये 40+ संघटनेमध्ये नंबर 1 वर रँक करत आहे आणि सध्या तरी या संघाचं केंद्रीय मंत्री चषकामध्ये नंबर 1 परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण पाहतोय विकेटसाठी झगडताना अगदी संघर्ष करताना गोलंदाज आपण पाहतोय जॉली कामतगर संघाचे. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. एक धाव तर पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथून मात्र होणार नाही. गावदेवी भादवड संघ आपल्याला एनी ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय आणि गावदेवी भादवड संघाचे खंदे समर्थक रवींद्र तरेसर आणि मनोहर तरेसर या दोन्ही नक्कीच तरेसरांकडून या चषकासाठी आणि गावदेवी भादवड संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत.
संदीप केबलनट भादुवाड यांच्याकडून संदीप पाटील आणि या आयोजनाला तसेच गावदेव भादुवाड संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळी मात्र इथे अंदाज चुकतोय विलास बालू याचा आणि चिनू निघून जातोय. इसे काय ते 1 2 का 4 मौका भी दिया और चौका भी दिया. खरं तर विलास बालू म्हटलं तर आउटफील्डचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडून इथे अंदाज बांधता आलेला नाही. अंदाज चुकतोय. केले गेलेत तूप गेलं आणि हाती दुपाटणालं झेली सुटला आणि 4 धावा मिळाल्या. धावसंख्या 4 ने पुढे सरकते धावपलकावर 35 धावा 35. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. डीपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावीने संघाची धावसंख्या 37 37. गावदेव भादुवाड विपक्षी जॉली कामतगर या 2 संघामधील हा सामना आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर दिलीप बदलतोय. यावेळी लॉफ्ट फोल्डर चेंडू लॉफ्टेड फटका मात्र सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये आणि इथे मात्र फलंदाजाला जावला गेला डगोटच्या आश्रयाला सचिन सैफॅन आणि पहिला फलंदाज बाद गावदेव भादुवाड या संघाचा. संघाचे संघनायक नक्कीच आपण पाहतोय या कप्तान चले शिनातान ज्याप्रमाणे त्यांनी हा झेल पकडलेला आहे. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जात आहे आणि चांगल्या झेलची त्यांनी समाप्ती केलेली आहे. संतोषजी तरे यांच्याकडून दोन्ही संघांसाठी आणि आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद संतोषजी तरे. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज मात्र नक्कीच प्लेइंग 11 संघामध्ये ते नक्कीच खेळताना थोडेसे अनफिट असल्यामुळे खेळताना दिसत नाहीत. मात्र आपल्या संघाचं खेळ ते यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहेत आणि त्यांनी आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आयोजनाला त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. न्यू बॅटर पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर लालचंद तरे येतोय. लालचंद तरे नक्कीच मॅन इन फॉर्म ज्यांनी रेग्युलर क्रिकेटही खूप गाजवलं होतं. जेव्हा भादुवाड संघ नक्कीच भन्नाट फॉर्ममध्ये होता तेव्हा लालचंद तरे याचा खेळ नेहमीच पाहण्यासारखा राहायचा आणि लालचंद तरे नक्कीच ह्याची नक्कीच ओळख एक विस्फोटक फलंदाज म्हणून नेहमीच केली जायची. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर स्पर्धा असायची तेव्हा जेव्हा फलंदाज चेंडू मारायचे ते लालचंद तरे याच्या शेतामध्ये जायचे. तोच लालचंद तरे सध्या आपण मध्ये 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. नेक्स्ट मॅच आपण बनवतो अष्टनायक ठाकूरपाडा विपक्ष गुरुदत्त मानकुली या 2 संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघाने रिपोर्ट करायचा आहे आणि टॉससाठी सज्ज राहायचं आहे. सचिन येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र आडव्या बॅटने हे चेंडू खेळलेले आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. सचिन भोईर ज्याने अतिशय उत्कृष्ट झेल डीपला पूर्ण केला होता आणि तोच आता मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. जॉली कामतगर संघाचा संघनायक मुंडरे एन करून गोलंदाजी करताना आपण पाहतोय. केंद्रीय मंत्री चषक 2023 हे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेची ही 3री रात्र रजनी स्पर्धा आपण पाहतोय. 4थं षटक मार्गस आहे सचिन. यावेळी मात्र कट केलेल्या चेंडूला सुरेख फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे मात्र त्याला खूपच नक्कीच धावत यावं लागलं. चेंडू निघून जातोय सीमापार चौकार.
चौकाराने धावसंख्येला येतो आकार, धावसंख्या 4ने वाढून होते ती धावपलीकडे 42 धाव 42. लालचंद तरे याच्या बॅटमधून हा चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे फलंदाज लालचंद तरे याने. पुन्हा एकदा सामोरे जाईल गोलंदाज आपण पाहतोय सचिन याला. सचिन भोईर मुंडेरेंकडून वलताना सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज लालचंद तरे. यावेळी मात्र फटका फसलेला आहे, क्षेत्ररक्षक नाही, दुरून क्षेत्ररक्षक येतोय मात्र नोमेल स्लॅडमध्ये अगदी निर्जन स्थली चेंडू पडतोय आणि तोपर्यंत 2 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. या 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते गावदेव भादोड संघाची 44 डबल 4. चौथं षटक मार्गस्थ आणि चौथं षटक मार्गस्थ असताना 44 धावपलीकडे झलकले गेलेले आहेत. एक फलंदाज बाद झालेला आहे फळाद ज्याने बाद होण्यापर्यंत 14 धावांचं योगदान दिलेलं आहे. कैलास नाईक आणि लालचंद तरे ही जोडी सध्या मैदानामध्ये आहे. सुरू असलेला सामना आपण बघतोय गावदेव भादोड विपक्ष जॉली कामतगर या 2 संघामध्ये. यानंतर सामना अश्विनी ठाकूरपाडा विपक्ष गुरुदत्त मानकुले या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. यावेळी मात्र सुरेख फटका, मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे त्यांनी झेल ड्रॉप केलेला आहे. नक्कीच हे आपण पाहू शकता खराब क्षेत्ररक्षण स्लॉफी वर्क, फटका चांगला होता मात्र सीमारेषा ही क्लिअर करता आलेली नाही. तिथे झेलची संधी होती मात्र झेलची संधीही गमावलेली आहे. या 2 धावीने संघाची धावसंख्या भादोड संघाची पोहोचते ती 46 वर 46. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. चौथं षटक मार्गस्थ आहे सचिन भोईर जॉली कामतकर संघाचा संघाने सध्या गोलंदाजी हाताळतोय. सचिन पाटील तर सामना करेल फलंदाज लालचंद तरे. सचिन पाटील मुंडेरायांकडून वलताना. यावेळी मात्र हाफ अँड टफ चान्स होती, नक्कीच अवघड झेल होता यष्टरक्षकासाठी आणि तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या सिंगलने हलूच पुरस्कृत धावपलकावर 47 धावा. अश्विनी ठाकूरपाडा संघाचा संघनायक आणि गुरुदत्त मानकुले संघाचा संघनायक आपण टॉससाठी पूर्णपणे तयारीमध्ये राहायचं आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. सचिन पाटील यावेळी सामना करेल फलंदाज कैलास नाईक. यावेळी मात्र चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये टोललेलं आहे क्षेत्ररक्षक तिथे चांगले क्षेत्ररक्षण डीप मिडविकेटला पाहायला मिळते. ते तालमेल पाहायला मिळत नाही आणि तारांबल हे क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आणि तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. तर या दुहेरी धावेने याही षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकाची समाप्ती 4 षटकांची समाप्तीनंतर गावदेव भादोड संघाची धावसंख्या धावपलीकडे 49 धावा 49 लॉस फॉर द 1 विकेट इन ऑफ द 4th ओव्हर. यानंतर सामना आपण पाहणार आहोत अश्विनी ठाकूरपाडा विपक्ष गुरुदत्त मानकुले या 2 संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे, कारण या षटकानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. मित्रांनो यंदाच्या अंगामाचा विचार केला तर यंदाच्या अंगामध्ये 19 आतापर्यंत स्पर्धा झालेल्या आहेत सिनियर 40+च्या. त्यामध्ये आपण पाहतोय 6 विजेतेपद 1 उपविजेतेपद सह गावदेव भादोड संघ नंबर 1 वर रँक करत आहे. एक सेमीफायनलचा त्यामध्ये समावेश आहे. नंबर 2 वर भद्रावती कालेव संघ रँक करत आहे, ज्या संघाने 4 विजेतेपद 1 उपविजेतेपद आणि 2 सेमीफायनल्स पटकावले आहेत. नंबर 3 वर विक्रम सोर्स वडनगर ज्या संघाने 3 विजेतेपद पटकावले आहेत, 2 रनरअप 1 रनरअप आणि 3 सेमीफायनलिस्ट. अश्विनी ठाकूरपाडा संघ जो पुढील सामन्यामध्ये आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत त्या संघाने 1 विजेतेपद 2 उपविजेतेपद आणि 4 सेमीफायनल्स पदे पटकावलेले आहेत. त्यानंतर नंबर 5 वर शेलूमाता वल 1 विजेतेपद 1 उपविजेतेपद आणि 1 सेमीफायनल्स. त्यानंतर नंबर 6 वर गावदेव पिंपलगर, नंबर 7 वर चेरोबा कोण, नंबर 8 वर गंगामाता गुंदवली, नंबर 9 वर जॉली कामतगर आणि नंबर 10 वर कारिवली दापोडे हे 2 संघ संयुक्तपणे रँक करत आहेत. हे टॉप 10 संघ यंदा जगामध्ये भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण 19 स्पर्धा आपण आतापर्यंत झालेल्या आहेत आणि 20वी स्पर्धा आपण सध्या रजनी स्वरूपामध्ये केंद्रीय मंत्री चषक पाहतोय.
मात्र आपण पाहतोय आपकी बार 40+ क्रिकेट में गावदेव भादोड के सरकार 6 विजेतेपद, 1 उपविजेतेपद आणि 1 सेमीफायनलिस्ट. 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती धावपलिका 49 धावा. शेवटच्या षटकांसाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय विलास बालू. फील्डमध्ये परिवर्तन करताना पण पाहतोय बॅकवर्ड पॉइंट रवाना केलेला आहे. यावेळी मात्र मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये फटका फसला होता. मात्र इथे प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. नक्कीच तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे धावा पूर्ण करण्याची. 2 धावा फलंदाज पूर्ण करतात आणि अर्धशतकी क्रॉस होतं या गावदेव भादोड संघाचं. धावसंख्या 51. 51 धावा आपण पाहतोय. 1 बाद 51. चांगली धावसंख्या धावपलीकडे पाहायला मिळते गावदेव भादोड संघाची. शेवटचे षटक मार्गस्थ विलास बालू जॉली कामतगर संघाकडून शेवटचं षटकात आलतोय. राटा मोर द स्टंप. यावेळी मात्र स्विंग अँड मिस, अगदी आउटसाइड ऑप्शन चेंडू हाताळला होता, निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे धावपलीकडे 51 धावा 51. यानंतरचा सामना अष्टविनायक ठाकूरपाडा विरुद्ध गुरुदत्त मानकोली या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि या षटकानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. यावेळी मात्र चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. गॅप आणि गॅपमधून चेंडू निघून जातोय या सीमा पार चौकार. या चौकारीने धावसंख्या वाढून होती ती धावपलीकडे 55 55 धावा. हे आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता. गॅप हेडलं होतं खरं तर फलंदाजाने आणि ते गॅपमधून चेंडू पाठवला होता 4 धावांसाठी चौकार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बेट होता इष्टरक्षक, तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. पण जो सुनील म्हात्रे सरांचा हा अद्भुत इशारा आपण पाहतोय लेग बायचा. नक्कीच आपल्यामध्ये रतन तुकाराम पाटील ठाणे जिल्हा खजिनदार कबड्डी असोसिएशनचे आणि लडके राठोड पाटील साहेब माजी सरपंच काल्ले आमचे रजा घेताना आपला बहुमूल्य विलास स्पर्धेसाठी दिल्याबद्दल नक्कीच आमच्या आयोजन कमिटीकडून आपलं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. आपण आलात, आमचा आनंद द्विगुणित केला तर या स्पर्धेची 16 अडवले त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. दरम्यान पंचांचा नोबलचा इशारा आणि आत्ता मात्र पाहूया फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का. उघडा डोळे पहानेट, कारण हा चेंडू असणार आहे फ्रीट आणि फ्रीट खेळण्याची संधी इथे कैलास नाईककडे आलेला आहे. जोरदार फायर करण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. 1 धाव वाहन तीही लेग बायच्या रूपाने. धावसंख्या सिंगलने पुरस्कृत ते धावपलकावर 58 धावा 58. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामध्ये हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 58 58 धावा. 1 बाद 58. गावदेवी भादोड संघाची चांगली धावसंख्या पाहायला मिळते. 50+ धावा 5 षटकाच्या सामन्यामध्ये एक चांगली टोटल मानता येईल. कट करण्याचा प्रयत्न, ह्यावेळी मात्र नक्कीच झेल सोडला गेलेला आहे असं वाटतं. येस, पंचही दर्शवतात की नक्कीच बॅट कट होती, मात्र ते दुर्दैवी ठरतोय तो गोलंदाज निराश आपल्याला पाहायला मिळतोय. तर अशा प्रकारे निर्धारित 5 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना गावदेव भादोड संघाने आपल्या धावपलीकडे धावा चळकल्या आहेत त्या 59 आणि 60 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते जॉली कामतगर या संघासमोर. तर टॉससाठी नक्कीच दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये अष्टविनायक ठाकूरपाडा आणि गुरुदत्त मानकोली. आणि टॉससाठी विनंती करेन अष्टविनायक डेव्हलपर्स आणि अरबी ग्रुपचे मालक रविशंकर सिंग, बसंतलाल यादव साहेब, मनोज सिंग साहेब, महंतलाल आणि समरजित सिंग साहेबांना की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. गुरुदत्त मानकुली संघाचे संघनायक राहुल माली, नक्कीच आपण टॉस बॉक्समध्ये या.
आपण लवकर या, कारण नक्कीच टॉससाठी उशीर झालेला आहे. आमचे मान्यवर नक्कीच रविशंकर सिंग साहेब, बसंतलाल यादव साहेब, मनोज सिंग साहेब, महंतलाल साहेब आणि समरजीत सिंग साहेब या मान्यवरांच्या शुभ असते आमच्या कैलासवासी द्वारकनाथ हल्या भोकरे टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. हे आपण पाहू शकता कैलासवासी द्वारकनाथ हल्या भोकरे टॉस बॉक्स. आमच्या मान्यवरांच्या शुभ असते टॉस बॉक्समध्ये टॉस केला जातोय. हे आपण पाहू शकता ठाकूरपाडा आणि मानकुली या दोन संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला 15 काल्हेर, दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री चषक 2023. आमच्या मान्यवरांचे शुभ असते केंद्रीय मंत्री कॉल होता, मात्र ठाकूरपाडा संघाच्या संघनायकाने टॉस जिंकलेले आहे. भद्रवती कालेर आलेले आहे. तर आमच्या मान्यवरांना विनंती असेल की पण तर पुन्हा एकदा नक्कीच आपण टॉस करूया, कारण दोन्ही कर्णधारांनी एकत्रच कॉल केला होता. केंद्रीय मंत्री कॉल हा आणि यावेळी मात्र भद्रवती कालेरच आलेला आहे. म्हणजे ठाकूरपाडा नक्कीच संघाच्या संघनायकाने छाप पाडलेली आहे. तर आमच्या मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोडवायची आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देताना आपण पाहतोय आमच्या मान्यवर ठाकूरपाडा संघाने टॉस आपण जिंकले. सर्वप्रथम नक्कीच हे जे आयोजन केले रजनी स्पर्धेचं, या आयोजनाविषयी काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन आहे. टॉस आपण जिंकलेले, काय घेणार? फिल्डिंग. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मानकुली संघाने टॉस आपण गमवलेलं आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केले केंद्रीय मंत्री चषकाचं काल्हेर मैदान म्हटलं तर नक्कीच ज्याप्रमाणे मानकुली मैदान अव्वल आहे, त्याप्रमाणे अव्वल मैदानामध्ये काल्हेर मैदानाचं नाव घेतलं जात आहे. या मैदानावर या स्पर्धेचं आयोजन आणि रजनी स्पर्धा नक्कीच सोने पे सुहागा. काय वाटते या स्पर्धेबद्दल? एकदम सुंदर आयोजन आहे आणि अतिशय सुंदर स्पर्धा आहे. तर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांचा सामना असणार, ज्यामध्ये 2 षटके पॉवर प्लेचे असणार आहेत. किती धावांपर्यंत मजल बांधण्याचा प्रयत्न असेल? 50+ मजल बांधण्याचा प्रयत्न असेल. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, टॉस झालेला आहे, टॉस जिंकलेला आहे. अश्विन ठाकूरपाडा संघाच्या संघटने प्रथम गोलंदाज स्वीकारले. पॅक टू कॉमेंट बॉक्स. दरम्यान A1 सूत्रसंचालक रवींद्र तरे साहेबांचं ते आगमन होत आहे. काल नक्कीच आग्रे महोत्सव संपन्न झाला आणि संपूर्ण आग्रे महोत्सवामध्ये एकच आवाज नक्कीच आपण रवींद्र तरे सरांचा ऐकत होतोय. त्यांच्यासमोर नक्कीच मनोहर तरे सर हे होते आणि A1 सूत्रसंचालकांची ही जोडी नेहमीच तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यापैकी नक्कीच A1 सूत्रसंचालक रवींद्र तरे सरांचे ते आगमन झालेलं आहे आणि त्यांचं केंद्रीय मंत्री चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. अनेक धन्यवाद. कॉम्प्युटर ऑफ भिवंडी सुभाष धुमाळ सर हे पाहू शकता आपण टी व्ही स्क्रीनवर. निश्चित आम्ही हेच उल्लेख करतोय की एक आदर्श शिक्षक ठाणे जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्षसुद्धा आहेत आणि एक अप्रतिम व्यक्तिमत्व आदर्श शिक्षक आणि ठाणे जिल्ह्याचं A1 सूत्रसंचालनमध्ये ज्याचा आम्ही उल्लेख करतोय असे आमचे गुरुवर्य रवी तरे सरांना आपण पाहू शकता आपल्या टी व्ही स्क्रीनवर. त्याच्या समेत आयोजक कमिटीचे मेंबरसुद्धा पाहतोय आपण. जेव्हा जेव्हा गावदेवी भादवड टीम येते त्यावेळेस मात्र निश्चित रवी तरे सर हे सोबतच असतात. टार्गेट पाहतोय आपण 60 धावाचं टार्गेट आहे. प्रति षटकामागे जर विचार केला आपण 12 धावाची सरासरी ते मात्र पार करावी लागेल. शैलेश पाटील त्यांच्या समेत पाहतोय आपण विनोद पाटील. दोन्ही टीमचे राखीव खेळाडू पाहतोय आमच्यासोबत गावदेवी भादवडचे प्रदीप पाटील आणि जॉली स्पोर्ट कामतगरचे राखीव खेळाडू पाहतोय आपण राम पाटील. दोन्ही पाटील आहे PP आणि RP. परत पाहू शकता आपण रवी तरे सरांना. खूप एक मोठं व्यक्तिमत्व. तर जाऊया आपण मित्रांच्या आतमध्ये. सामना एक रंगतदार पाहायला मिळेल की मात्र एकतर्फी सामना जिंकेल. चांगली बॅटिंग केली होती. खास जर विचार केला आपण जादूगर यांनी, त्यानंतर मात्र अंतिम षटकामध्ये एक चांगली बॅटिंग पाहिली लालचंद तरे यांच्या माध्यमातून. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण संजयभाई मात्रे यांना. फ्लॅश स्लिपर एक क्षेत्ररक्षक. पॉईंटला पाहतोय लालचंद तरे यांना. कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक
सफल झाला. पहिल्या चेंडू मात्र ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यापूर्वी मात्र एक सिंगल कंप्लीट करतोय शैलेश पाटील. पहिल्या चेंडूवर आपलं स्वतःचं खातं उघडतोय आणि टीमचं खातं उघडलं गेलं. सचिन आणि अनिल या जोडीवर खूप काही अवलंबून असेल जॉली स्पोर्ट कामतगर. त्यानंतर विलास बालू यांची बॅटिंग. त्यापूर्वी मात्र जो सामना झाला होता काय जबरदस्त षटकार रोखला होता आणि या सामना जिंकून दिला होता पिंपलास टीमला. शिवाजी मात्रे टीमचा कॅप्टन सुद्धा. आणि जर विचार केला आपण तर निश्चित अप्रतिम जवळपास वाटलं होतं की हा लॉंगॉनच्या वरतून निघून जाईल षटकार आणि विजयाला म्हणजे गोष्टने घातली. स्वतः ऑफड्राईव्ह पाहतोय आपण, चांगला फटका आहे, एक्स्ट्रा कव्हर, चांगलं क्षेत्ररक्षण धोकादायक ठरू शकतोय, निशाणा लागत नाहीये. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र विनोद पाटील कंप्लीट करतोय, स्वतःचं खातं उघडतोय. 60 धावांचं टार्गेट, पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल. केंद्रीय मंत्री चषक 2023चा हा एक जबरदस्त आयोजन पाहतोय आपण, नाईट स्पर्धा. आणि संपूर्ण श्रेय जातोय ठाणे जिल्ह्यामध्ये. असा कुठला गाव नसेल की तिथं मग दादाला ओळखणार नाही असे आमचे सुजित तात्या पाटील साहेब आणि या विद्यमान उपसरपंच कालेरचे आदरणीय हरीश रामदास जोशी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. बंजामती कालेर टीमच्या वतीनं चांगली बॉलिंग प्रल्हाद नाईक करतोय. यावेळेस पात्र हा फटका पाहतोय की आता खऱ्या अर्थानं जायचं होतं मला ठाण्याला, पण पोहोचलो आम्ही पुण्याला. त्या प्रकारे फटका पाहिला आपण. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना शैलेश पाटील. 3 चेंडूवर फक्त 2. धीमी सुरुवात प्रति षटकामागे तुम्हाला इथे मात्र पाहतोय की आपण 12 धावांची सरासरी. बॉलर पाहतोय आपण प्रल्हाद नाईक मारा करतोय कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं. यानंतर अजून एक चांगला सामना पाहायला मिळेल. गुरुदत्त मानकोली विपक्ष पाहतोय आपण इथे मात्र निश्चित अष्टविनायक एक ठाकूरपाडा अशी फाईट पाहायला मिळेल. आणि पहिल्या फेरीतला तो शेवटचा सामना असेल आजच्या नाईटचा. फुलटॉस सव्वा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही, काही चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये. मात्र चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, बाईकच्या स्वरूपात येईल हा लकी चौकार. धावसंख्या जर पहिली आपण आता मात्र 7 प्रति षटकामागे तुम्हाला 12 धावाची सरासरी पार करायची आहे. परत पाहतोय की आपण संतोष म्हात्रे साहेब आणि तसेच अरविंद मडवी आणि तसेच दयानंद भंडारी दादांचं व्यासपीठावर आगमन. विनायक पाहतोय आपण व्यासपीठावर आहे. महेश दादा हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. चांगले योगदान प्रत्येक टीमच्या मेंबरच्या माध्यमातून. नाईट स्पर्धा पाहतोय आपण, 40+ संघटनेची मान्यता प्राप्ती टुर्नामेंट, एक जबरदस्त आयोजन आणि खूप चांगले सामने आपण पाहतोय. 60 धावाचा टार्गेट जवळपास पार केला होता कोपर टीमनी, पण दुर्दैव म्हणावं लागेल त्यांचा तो सामना नव्हता, दिवस नव्हता त्यांचा. सफल झालाय. परत एक ऑनसाईड खेळ खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र वारंवार चुका पाहतोय बॅटरीच्या माध्यमातून. पहिल्या षटकीच्या समाप्तीनंतर धीमी आणि संत सुरुवात, बिनबाद धावफलकावर धाव पाहतोय आपण इथे मात्र 7. एक चांगली बॉलिंग, विकेट जरी प्राप्त केलं नसेल पण धावा रोखल्या त्या फक्त 7. जबरदस्त कामगिरी प्रल्हाद नाईक एक चांगला ऑलराऊंडर पाहतोय आपण. 2 चांगले ऑलराऊंडर या टीमकडे आहेत. एक जादूगर कैलास, त्यानंतर प्रल्हाद नाईक, त्यानंतर स्वतः संजयभाई मात्रे साहेब हे सुद्धा एक चांगले ऑलराऊंडर आहेत. तर बॅटिंगची संधी मिळाली नाही कारण की एकच गडी बाद झाला होता. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या विकेटसाठी अभेद भागीदारी होती. आणि तुम्हाला 5 किंवा 4 षटकाच्या सामन्यामध्ये सुद्धा छोट्या पार्टनरशिपला महत्त्व असतोय. टीम मिटिंग, चर्चा खूप मोठी, चर्चेला पूर्ण विराम दिला गेला भाईच्या माध्यमातून आणि चेंडू सोपवलं. इथं मात्र पाहतोय की आपण स्वतः संजयभाई मात्रे षटक टाकण्यासाठी मोंडोरा एंड्या टोकाकडनं. पॅक्ट रोड पाहतोय आपण, बंद्यामाती काले क्रीडांगण जर म्हटलं निश्चित खाडीच्या जवळपास लागू नये. आणि उल्लेख आपण सातत्याने हेच करतोय की जवळपास वेस्ट इंडिजचे छोटे बेट आहेत आणि त्या देशामध्ये ज्या प्रकारे मैदान असतात. आणि जर पाहिलं आपण तर मुंबईच्या किनाऱ्यावर सुद्धा एक स्टेडियम, वानखेडे स्टेडियम पाहतोय आपण आणि त्याचाच परिणाम पाहतो की थंडगार वारे वाहताना. प्रदीप पाटील अतिशय उत्साहित, भादवड टीमचे 12वे खेळाडू पाहतोय. 6 विजेतेपद, 1 रनरअप म्हणून वर्चस्व या हंगामामध्ये पाहतोय आपण. एकच नाव नामी कापी आहे आणि तो नाव आहे गावदेवी भादवड. आणि एक अदर असोसिएशनची टुर्नामेंट सुद्धा यांनी जिंकलेली आहे प्रत्येक. आणि या जॉली स्पोर्ट कामतगड टीमचं प्रदर्शन जर पाहिलं, एक वेळेस विजेतेपद पटकावलेलं आहे रांजुलीच्या ऐतिहासिक मैदानावर पाहतोय आपण. आणि या अष्टविनायक ठाकूरपाड्याच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन होतं आणि ही स्पर्धा सातत्याने तोच संघ जिंकतोय. म्हणजे तुम्हाला एक लकी टुर्नामेंट असते ती. प्रत्येक व्यक्तीला कुठल्या टीमविरुद्ध खेळणं आवडतोय
जसं पहिलं आपण भारतीय टीमचा भारतरत्न सचिन तेंडुलकर सर सातत्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खूपच चांगली बॅटिंग करायचा. संजय भाई यांचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर मोठा धमाका पाहतोय आपण. खाली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र मिड विकेट बाउंड्री. घेताना बॅटर शैलेश पाटील चांगली बॅटिंग करताना. याच पाहता चांगला फटका आहे, चेंडूच्या गतीचा वापर केलाय स्केवलेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र पाहतोय आपण. टीमसाठी 3 धावा जवळपास असं वाटते की वाचवतोय. फक्त आणि फक्त येईल या चेंडूवर मात्र एक सिंगल. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरकते ती 16. प्रति षटकामागे 12 धावाची सरासरी. अजून थोडंसं बॅकफुटला आहे जर विचार केला आपण या षटकामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला 25 किंवा 30 धावा बनवाव्या लागेल. एक जबरदस्त फाईट करताना पाहतोय आपण. जॉली स्पोर्ट कामतगर जर म्हटलं तर निश्चित पाहतोय की आपण अमोल दादा पाटील कामतगरचे एक खूप मोठं नाव आहे आणि नावाप्रमाणे ओपन क्रिकेटचा तो आनंद घेतोय आणि त्यांनी ऑल दिस बेस्ट सांगितलं आहे जॉली स्पोर्ट कामतगर टीमला आणि या आयोजनाला. खूप खूप धन्यवाद अमोल दादा. याच पात्र हा फटका ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. मिड विकेट आणि स्कोरलेगमध्ये अतिशय वेगात चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. फक्त मेल प्रत्येक सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण, क्वालिटीचे क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आणि म्हणून हा संघ नंबर 1 वर का आहे हे त्यांनी दाखवले की आमची बॅटिंग, बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर आपण पाहतोय. कारण की पाहतोय आपण 40+ जर म्हटलं तर खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहतोय आपण 17. शैलेश पाटील चांगली बॅटिंग करताना. याच पाहता चेंडू सोडून दिलाय. माहिती आहे की लाईन खूप चुकीची आहे. सुरेश घरत सरांची दोन्ही समांतरित वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 18. सामना हळूहळू मात्र रंगतदार स्थितीकडे जाईल कारण की येणाऱ्या बॅटरमध्ये सचिन नावाचा वादळ अजून कामतगर टीमचा बाकी आहे आणि षटकार किंवा चौकार मारण्यात पट्टा येत आहे. याच पाहता फटका चांगला आहे, दुरून क्षेत्ररक्षक येईल, रोखू शकणार नाही. चेंडू मात्र स्केवले बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आलाय हा चौकार. आता मात्र चांगली धावसंख्या आहे 22. जर विचार केला आपण पहिल्या 2 षटकाचा जर उल्लेख केला आपण तर निश्चित चांगली बॅटिंग पाहायला मिळते. बिनबाद निश्चित जी सरासरी पदातून सरासरी पार केलेली आहे आणि का सामना हळूहळू मात्र अतिशय चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाताना हे दोन्ही बॅटर पाहतोय आपण. अजून मला वाटतं की षटकातला हा तर अजून इथून मात्र सामना जिंकण्यासाठी जर विचार केला आपण 60 धावाचा टार्गेट आहे आणि पहिल्या 2 षटकामध्ये 11 धावाची सरासरी पार केलेली आहे. अजून इथून मात्र 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी जर विचार केला आपण तर जवळपास धावसंख्या पाहतोय आपण 22. 38 धावेची अजून आवश्यकता असेल. येणारे इथून मात्र 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरी नाईट पाहतोय आपण. 60 धावाचं एक मोठं टार्गेट दोन्ही हाताने स्वीकारलंय. अजून बिनबाद 22. पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग पाहिली. आता मात्र जादूगर कैलास फिरकीचा बेताज बादशाह. सातत्याने त्यांच्यासोबत चर्चा असते की एकेवेळी लेदरमध्ये खेळताना तर 375 धावाची खेळी सुद्धा साकारलेली आहे आणि हा एक खतरनाक ऑलराऊंडर पाहतोय. यावर्षी जर बहादूर टीमचं नंबर 1 रँक जो करतोय याच खेळाडूमुळे करतोय पाहतोय आपण. सातत्याने खूपच चांगली कामगिरी करतोय कैलास जादूगर. तर पाहतोय की आपण 2 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये पाहतोय आपण. एक फाईन लेग आणि जवळपास एक थर्ड मॅन हे पाहतोय की आपण. तर जवळपास 500 क्रिकेट प्रेमी पाहतोय की आपण यूट्यूबला आहे. कैलास सज्ज होताना पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय. एवढं सोपं नाही कैलासच्या जादूगरच्या अगेन्स्ट आक्रमण करणं, पण आक्रमण करावं लागेल कारण की 60 धावाचं टार्गेट आहे. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर हाय क्वालिटीची बॅटिंग इथं मात्र साजरी करावी लागेल. येणाऱ्या बॅटरमध्ये सचिन अजून सुरक्षित आहे. विलास बालू एक फायटर क्रिकेटर म्हणजे ज्याची ओळख आहे. कित्येक वर्षापासून टेनिस क्रिकेटचं नाव त्याने उज्ज्वल केलं आहे आपल्या गावासाठी.
यावेळेस पाहता खोल टप्प्याचा चेंडू स्पिनच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न, लागोपाठ दुसरा चेंडू निर्धाव, दबाव वाढत चाललाय आता मात्र बॅटरवर. आणि निश्चित असे दबाव जे असतात ना त्या क्षणी वाटते की विकेट पडण्याची शक्यता दाट असते. जादूगर जादुई बॉलिंग करताना पाहतोय आपण. परत एकदा राईट हँडवरती विकेट. कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं तो क्षेत्ररक्षण कायम आहे, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही आहे. विजय पाटीलला मात्र फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आहे. गणेश पाटील सुद्धा पाहतोय आपण. याच पात्र छोट्या बॅटरीचा वापर फक्त पुश केलाय. पॉईंटकडे स्वतः संजय भाई चेंडूवर जातोय. त्या दरम्यान अतिशय वेगात एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटर बाद होतोय. इथं मात्र धावचीत पहिला धक्का बटलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली आपण फक्त आणि फक्त 23. देवा टावरे यांचं परत पाहतोय की आपण आगमन होताना. शैलेश मात्र चांगली बॅटिंग करत होता. 3 चौकार त्याच्या बॅटमधून. धीमी बॅटिंग विनोद पाटील करतोय. आतापर्यंत जर पाहिलं आपण 5 चेंडूचा सामना केला, फक्त 2 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहते आपण सचिन येतोय. एक मोठी जबाबदारी घेऊन चांगली क्लास बॅटिंग करावी लागेल. सचिन दोन चांगल्या खेळाडूंमध्ये फाईट पाहायला मिळेल. कैलास जादूगर आणि स्ट्राईकला असेल सचिन पाटील कामतगरचा एक दर्जेदार ऑलराऊंडर. अमोलदादा पाटील मॅन फॉर कामतगरचे खूप मोठं नाव आहे. BC4चे विद्यमान अध्यक्ष आहेत. स्थानीय लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना लाईव्ह टेलिकास्ट बिग बॉस म्हणून ज्याचा उल्लेख करतोय आम्ही, प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पाहतोय आपण. सोबत आमचे प्रिन्स ऑपरेटिंग करताना पाहतोय. चला वेळ कमी घ्या, कारण की नंतर अजून बरेचसे सामने मला कव्हरेज करायचे आणि आजच्या गटातून एक संघ निघेल. तो सामना होणारच आहे. पहिला सामना सहज जिंकला होता कारिवली टीमने. याच पाहता बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आता मात्र संघर्ष करावा लागेल इथं मात्र धावा बनवण्यासाठी. अतिशय सुंदर बॉलिंग पाहतोय आपण. कैलास जादूगर मोठं नाव काय आहे, सातत्याने प्रत्येक सामन्यात विविध प्रकारचे चेंडू हाताळताना पाहतोय आपण. यावेळेस मात्र चेंडू थोडासा उजेष्टीच्या बाहेर ठेवला होता आणि लेग ब्रेक बॉलिंगसाठी प्रसिद्ध काय हे दाखवतोय जादूगर कैलास. चांगली मजबूत स्थिती या षटकामध्ये पाहतोय आपण. फक्त आतापर्यंत एक सिंगल खर्च करतोय आणि अप्रतिम बॉलिंग पाहतोय आपण. हो याच पात्र कट केले पाहतोय आपण. चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नव्हती. कव्हर डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान मात्र संधी निर्माण झाली होती सचिन जवळ आपल्या डावाची सुरुवात करण्यासाठी. टीमची धावसंख्या पाहतोय पुढे सरकते ती आता मात्र 25. अजून 35 धावाचा पल्ला पार करावा लागेल. आणि जर विचार केला पण 13 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे षटकार तुम्हाला मारावे लागेल. बंद्रामती कालेर किनागण पाहतोय आपण. थंड हवेचा वेग कायम आहे आणि अशा स्थितीमध्ये सामना कडक होईल का हे पाहायला मिळेल की नाही. पण सध्या तरी धुमाळचा मी उल्लेख करतोय की सामना एकतर्फी पाहतोय सध्याच्या स्थितीमध्ये. ज्या प्रकारे दबाव बनवलाय बॉलरने बॅटर्सवर. चांगला चेंडू होता पण तेवढा छान असा फटका पाहतोय आपण. ऑन द रेजच्या स्वरूपात पुश केलंय. एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट करतोय सचिन. व्यक्तिगत नॉन स्ट्राईकला 3 वर आणि टीमची धावसंख्या पाहतोय आपण 26. 34 धावीची आवश्यकता येणारे. इथून मात्र आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रति षटकामागे तुम्हाला जवळपास 17 धावीची आवश्यकता असेल. हा सामना इथं मात्र जिंकण्यासाठी टीम जॉली स्पोर्ट कामतगरला. यानंतर पाहतोय की आपण निश्चित VIP डेज पाहू शकता आपण. आमचे काही मान्यवर त्यामध्ये A1 ठाणे जिल्ह्याचा सूत्रसंचालन, एक आदर्श शिक्षक, ठाणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत रवी तरेसर. फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण. सातत्याने टीमसोबत असतात. गुरुवर्य आदर्श व्यक्तिमत्व. त्याचबरोबर आयोजक कमिटीचे काही मेंबर पाहतोय आपण. विनायक याला सुद्धा पाहतोय आपण. त्यासोबत संतोषदादा म्हात्रे साहेब यांना सुद्धा पाहू शकता आपण. त्याचबरोबर खूप चर्चा मोठी करताना अल्पेश गायकवाड, भिवंडीतला एक नामवंत स्कोरर, किंग ऑफ स्कोरर का म्हटलं जाते. प्रत्येक 40+ संघटनेच्या टुर्नामेंटचा हिसाब किताब याकडे. आणि संतोष तरे जो सध्या पाहतोय की आपण मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यांच्या माध्यमातून हा रेकॉर्ड निश्चित अल्पेशदादापर्यंत. आणि अल्पेशदादा सुद्धा यांचा खूप मोलाचा वाटा आहे.
रितेश पाटील साहेब हे सुद्धा पाहतोय आपण देशील की आपण या व्यासपीठावर 2 षटकामध्ये तब्बल 34 धावेची आवश्यकता आहे. जॉर्ज पाता टर्न केले चेंडूला स्कोरलेक म्हणजे ठीक पाठीमागं बारकाईने लक्ष ठेवून येत सुनील मात्रे सर पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट. येणारे 11 चेंडू आणि 32 धावेची आवश्यकता. तुम्हाला षटकार किंवा चौकारमध्ये डील करावे लागेल. व्यापारी बनावं लागेल षटकार चौकाराचा. आता मात्र बॅटर सचिन याला याच पात्रा फटका पाहतोय आपण. हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न केला जातो पण पोचू शकणार नाहीये. एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू गेला होता आणि फक्त आणि फक्त 2 आणि एकाने काही साध्य होणार नाहीये जॉली स्पोर्ट कामतगड टीमला. या गुलाबी थंडीमध्ये थंडगार हवेमध्ये कडक बॅटिंग करावी लागेल. षटकार तुम्हाला मारावे लागेल. धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र 30 निम्मा पल्ला पार केलंय. पहिल्या जर विचार केला आपण आतापर्यंत 3.2 षटकापर्यंत आणि इथून निम्मा पल्ला पार करण्यासाठी फक्त चेंडू शिल्लक आहे ती 10. प्रत्येक चेंडूवर 3 धावा. याच पात्र हा कडचा फटका पाहतोय आपण हवेत आहे आणि आता मात्र चेंडू निश्चित सीमा पार होईल. आलाय हा लकी चौकार. गणेश पाटील जवळपास पोहोचला होता पण चेंडूवर नजर नव्हती आणि या चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. धावसंख्या पुढे सरकते ती 34. अजून सामना जिंकण्यासाठी 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 26 धावेची आवश्यकता. आज एक अतिशय रंगतदार सामना पाहिला आपण. न्यू तुफान पिंपलास टीमचा तुफान स्पायडरमॅन म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वेताल कोपर टीमच्या अगेन्स्ट काय छलांग मारून तो चेंडू अडवला होता. यावेळेस पाता धीम्या गतीचा चेंडू होता. स्विंग करण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक निर्धाव चेंडू. 8 चेंडू 26 असं समीकरण. 2 चेंडूवर 2 मोठे फटके खेळणं गरजेचं राहील कारण की तुम्हाला जर अंतिम षटकामध्ये 15च्या आतमध्ये धावा रोखायच्या असेल तर. आणि दबाव टाकतोय बॉलर आणि एवढं सोपं नाही आहे धुमालसारखी प्रत्येक सामन्यामध्ये 16, 17, 18, 20 धावा सहज कंप्लीट करणं कारण की तुमच्यावर दबाव असतो आणि प्रत्येक चेंडू तुम्हाला मोठे फटके करायचे असते म्हणून मानसिक दबाव बॅटरवर असतोय. याच पाता हा फटका चांगला आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र निघून जाईल. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. एक दर्जेदार हा चौकार. 7-22 असं समीकरण आहे. जर षटकार आला तर मात्र शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना निश्चित जाईल. पाहतो की या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च करतोय शैलेश मात्रे. पण अंतिम षटक कोणच असेल ज्यांनी पहिल्या षटकामध्ये एक टिचून मारा केला फक्त धावा खर्च केला 4 तो म्हणजे कैलास नाईक जादूगर का म्हटल्या जातोय. धावसंख्या पाहते आपण 38. सामना जिंकण्यासाठी 22 धावेची आवश्यकता आहे. येणारे 7 चेंडूचा खेळ इथं मात्र बाकी आहे. 7-22 असं विश्लेषण पाहतोय आपण हा सामना जिंकण्यासाठी जॉली स्पोर्ट कामतगड टीमला. गोलंदाज शैलेश मात्रे सज्ज होताना राईटामोरचा विकेट सज्ज होतोय. बॅटर सचिन याच पाता टर्न केलाय. फक्त माहिती आहे की स्ट्राईक स्वतःकडे सचिन ठेवणार आणि आता मात्र अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता असेल. छोटासा ब्रेक. जाऊया डीजे कडे. ऐकूया डीजे सतीशच्या माध्यमातून. आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. निश्चित पाहतोय की आपण व्यासपीठावर आमचे आदर्श शिक्षक ठाणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष असे एक खूप चांगले व्यक्तिमत्व ठाणे जिल्ह्याचा A1 सूत्रसंचालन ज्याच्या माध्यमातून आपण ऐकतोय असे आमचे गुरुवर्य रवी तरे सरांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. मी विनंती करेन संगणक शनीनाथ तरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण रवी तरे सरांचे त्या मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण. मायची शाल प्रेमाचा प्रतीक रंगीबेरंगी
फुलाचं पुष्पगुच्छ हा सन्मान स्वीकारताना पाहतोय. रवी तरे सर, आपण आलात, व्यासपीठ शोभा वाढवली, याबद्दल मी परत आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. सचिन पाटील खूप एक ग्रेट इनिंग खेळेल काय. आमचे कालेरचे एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व खंदेश समर्थक पाहतोय आपण. बंद्रामती कालेर टीमचे खंदेश समर्थक नेहमी टीम सोबत असतात आणि मला वाटते की ग्रामपंचायत कर्मचारी सुद्धा आहेत. यावेळेस पात्र हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. वाईटचा इशारा येतोय पाहतोय आपण. बंटी पाटील अंदाज अपना हे पाहू शकता आपण. आता मात्र 6 चेंडू 20 मोठी फटकेबाजी करावी लागेल. अद्भुत बॅटिंग करावी लागेल. यावेळेस पात्र चांगला चेंडू होता. एवढं सोपं नाहीये की तुम्ही जे कैलास जादूगरच्या अगेन्स्ट 20 धावा सहज कंप्लीट करणं. 5-20 असं समीकरण कैलास जादूगर पाहतोय आपण बॉलिंग करताना. पाच चेंडू 20 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र असं वाटते की सामना जवळपास गावठी भाजोड टीमकडे सरकताना. हाय क्वालिटीचं प्रदर्शन बॅटिंग बॉलिंग क्षेत्ररक्षण. अजून एक अप्रतिम चेंडू. आता मात्र निश्चितच जर पाहिलं आपण 4 मध्ये 4 मोठे फटके मारावे लागेल हा सामना जिंकण्यासाठी जॉली स्पोर्ट कामतगड टीमला. जादूगर परत सज्ज होते दूर जाताना कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे. कडक केडीके कडक 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 षटकार वापसी करताना परत या चेंडूवर. लोकनेते दानशूर त्यांच्या वरी सारी मदार. लोकनेते दानशूर त्यांच्या वरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. 3 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता आहे. परत षटकारी मात्र एकदा कमबॅक करताना जॉली स्पोर्ट कामतगड टीमचा हा सचिन पाटील. मी पहिलेच उल्लेख केला होता, जोपर्यंत सचिन असेल तोपर्यंत मात्र एक हाती सामना जिंकून देण्याची क्षमता या बॅटरकडे आपण पाहतोय. तर षटकारांनी सामना पूर्णपणे एकदा रंगतदार स्थितीकडे घेऊन आणलंय बॅटर सचिन पाटील. आता मात्र 3 मध्ये 14 या चेंडूवर एक षटकार जर आला तर सामना परत एकदा खूप रंगात घेऊन जाईल बॅटर सचिन पाटील. समोर कैलास जादूगर सज्ज होताना. हा खूप किमती चेंडू असेल या सामन्यातला पाहतोय आपण. प्रत्येक चेंडूची किंमत जास्तच असते पण हा चेंडू निर्णायक ठरेल. यावेळेस पाहता सुरेख अप्रतिम पंचाटा बॉल आकाशाकडे परतीचा प्रवास करावा लागेल. जल्लोष करताना जादूगर कैलास आणि संजयभाई मात्रे. चांगलं विकेट किपिंग पाहिलं आपण हे पाहू शकता. हो अतिशय अप्रतिम पण पंचाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. खूपच नजदीक जवळचा मामला होता पण स्टंपिंग खूप छान पाहिली. आठवण झाली मला एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याची. 1996चा वर्ल्ड कप होता. इडन गार्डनचा तो स्टेडियम होता. हजारो लाखो क्रिकेट रसिक तिथं मात्र सचिनची बॅटिंगचा आनंद घेत होता. एका क्षणी रमेश काळुतेने ज्या प्रकारे वेल सोडवल्या अख्खा स्टेडियम शांत बसला होता. त्या प्रकारे इथं मात्र विकेट किपिंग पाहिली आपण. ढसाढस रडला होता विनोद कांबळी त्या सामन्यामध्ये. पण भारतीय क्रिकेट रसिक खूप मोठ्या प्रमाणात मात्र धिंगाणा करत होते. शेवटी मात्र सामना भारताला गमावा लागला आणि सचिनची नेत्रदीपक कामगिरी त्या वर्ल्ड कपमध्ये पाहिली होती. यास पाहता स्वीपचा फटका पण इतका लेट का आला हे समजत नाही. विलास बालूकडे खूप चांगली बॅटिंगची क्षमता होती.
ज्या क्षणी विनोद पाटील आला होता त्या क्षणी मात्र जर सलामीला आला असता तर क्वचित चित्र वेगळे पाहायला मिळाले असते, पण जर त्याला महत्त्व नाही आहे. कॅप्टन इज अ ग्रेट डिसिजन घेतोय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी मला वाटते की एक चेंडू आणि 13 फक्त पराभवाचं अंतर किती धावेने कमी करेल इथं मात्र जॉली स्पोर्ट कामतगड टीमचे बॅटर शैलेश पाटील एका चांगली बॅटिंग करत असताना मात्र धोकादायक रन घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथून मात्र पूर्णपणे वर्चस्व आपण पाहिलं गावदेवी भादवड टीमचं. वाटते की धावचीच्या स्वरूपात बॅटर बाद झालंय. आता मात्र नवीन बॅटर किरण फक्त स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला असेल आणि एक चेंडूचा सामना करेल इथे मात्र विलास बालू. अतिशय चांगलं डीजे पाहतोय आपण, आमचा आवाज पोहोचवण्याचं काम, साफसुथरा आवाज पाहतोय आपण. आणि क्रिकेट समालोचन करण्यासाठी समालोचकाला काय हवं आहे, तुमचा व्हॉइस किती चांगला येतोय माईकच्या माध्यमातून, कौतुक करेल डीजे सतीश उमराटकर. भाऊ पाटील आनंदित क्षण घेताना पाहतोय आपण, फ्रेश कधी पण जेव्हा पुलचा फटका टॉप एज हवेत आहे, पण इथं मात्र फायनल लेगमध्ये विजय पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि याचबरोबर सामना सहज जिंकलाय 11 धावेंनी पाहतोय आपण. इथं मात्र गावदेवी भादवड टीम, हार्ड लक का विलास बालू, हार्ड लक शैलेश पाटील, हार्ड लक सचिन, ऑल टीम. तर सामनावी ठरलाय ज्यांनी अतिशय चांगली बॅटिंग केली आणि 2 अतिशय चांगले षटक हाताळलं, तोच ठरलाय एकच नाव जादूगर कैलास. सामनावी ठरलाय या सामन्यातला खरा हिरो. तर जेवण करून घ्यायचे भादवड टीमचे प्रत्येक खेळाडू. चला आपण, कारण की ते मात्र जेवणाची सुद्धा सुविधा केलेली आहेत. सर्वात मोठाचं दान जर धन्यवाद. जॉली स्पोर्ट कामतगड टीमचा कॅप्टन आपण आयोजक संपर्क साधून घ्यायचा आहे. निश्चित आपण जेवण करून घ्यायचं आहे जॉली स्पोर्ट कामतगड टीमचा ऑल खेळाडू, कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. अन्नदान सर्वात मोठा दान असतोय. राजेंद्र रघुनाथ पाटील साहेब, विजय गोवर्धन पाटील साहेब, मिथुन तरे साहेब, योगेश गोवर्धन पाटील साहेब आणि रमेश नारायण पाटील साहेब सतत 5 दिवस जेवणाची मेजवानी यांच्या माध्यमातून. चला मैदान खाली करायचं आहे आणि कैलास जादूगर आपण या व्यासपीठावर आणि लगेच अष्टविनायक ठाकूरपाडा टीमनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर मॅडम मॅच निश्चित कैलास जादूगर पाहतोय आपण, हा ठरलाय खरा हिरो. नाबाद 26 धावाची खेळी, त्यानंतर मात्र अचूक टप्प्यावरची बॉलिंग पाहिली आपण. एक विकेट त्यांनी प्राप्त केला होता आणि चांगली बॉलिंग हे बंटी पाटील यांना पाहू शकता आपण. हे खूप चांगलं व्यक्तिमत्व.